Hello. Hello. Good morning, all of you. Today we are conducting fourth scholarship online class. My subject is mottos and messages. I hope that all of children who is scholar who obtain tremendous success in third standard mission Aram exam, those students should be join this online class as well as voluntary many students should be join this class. In our Ailanagar district, our Jilla Parishad Ailanagar CEO Anand Bhandari sir and Education Officer Primary Honorable Bhaskar Patil sir started Mission Arambha campaign in Ailanagar district. This is the lot of change in our Ailanagar district, especially primary education. And we realize that this campaign got lot of success in our district, especially our rural area Ahilyanagar district. Lot of children got benefit of this Mission Arambha campaign. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो इयत्ता चौथी ऑनलाईन वर्ग आणि या ऑनलाईन वर्गामधील इंग्रजी विषयाचा मोटोज अँड मेसेजेस हा तास घेत असताना मला काही अनुषंगिक गोष्टींची कल्पना देणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामध्ये सर्वात प्रथम माझा परिचय. मी नितीन एकशिंगे सर, उपाध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोजदेवडे, केंद्र अकोला, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. मला याचा मनस्वी आनंद होत आहे की आपण अहिल्यानगर जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे इयत्ता चौथीचे विद्यार्थी, या चौथीच्या विद्यार्थ्यांना अधिकची गुणवत्ता प्राप्त होण्यासाठी व इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविण्यासाठी किंबहुना जिल्ह्याची गुणवत्ता यादी व राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आपलं अधिकची विद्यार्थी संख्या चमकण्यासाठी आपण हा ऑनलाईन वर्गाच्या तासिकेचं आयोजन केलेलं आहे. आणि मला अपेक्षा आहे की निश्चितच आपण याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक चौथी शिष्यवृत्तीच्या स्पर्धात्मक वातावरण निश्चित होईल आणि त्याचा लाभ अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, त्याच्यातील सर्वसामान्य विद्यार्थी असेल, मध्यमवर्गीय विद्यार्थी असेल, उच्च वर्गातील विद्यार्थी असेल, यांना लाभ होईल आणि ते निश्चित गुणवत्ता प्राप्त करतील अशी अपेक्षा आहे.
यानंतर आपण ज्याची चर्चा केली, ह्या मिशन आरंभ हे जे काही अभियान आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधलं, त्यामध्ये त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. या मागच्या वर्षी आपला या मिशन आरंभाचा परिणाम, या ऑनलाईन तासिका असतील, शाळा पातळीवरल्या सराव परीक्षा असतील, त्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या दर महिन्याच्या जिल्हा केंद्र पातळीवर होणाऱ्या सराव परीक्षा असतील, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अधिकची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी घेऊन त्याचा अंतिम परिणाम म्हणून मागच्या वर्षी 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल 31.25% व 8वीचा 23.64% लागला आहे. हे आपण या ठिकाणी या पेपरमध्ये जी काही हेडलाईन्स आहेत, ह्या जे काही न्यूज आलेल्या आहेत, याच्या माध्यमातून ह्याचा जर वाचन केलं, निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल जिल्हा परिषदेच्या शाळा निश्चितपणानं कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. या ठिकाणी म्हटलंय पहा, जिल्हा परिषद शाळांचा डंका खाजगी शाळांना टाकले मागे. ही खरं एक अभिमानाची गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट जर आपण स्वतःपासून सुरुवात केली, कष्ट घेतले आणि त्याला जर पूरक अशा संधी उपलब्ध करून दिल्या, पूरक असं वातावरण तयार झालं, तर आपल्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करतात. हे आता आपण या निकालाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्यानंतर मला अभिमान वाटतो सांगण्यासाठी की नवोदय परीक्षा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय असतं. त्या नवोदय विद्यालयामध्ये ज्या काही जागा असतात 80, त्या 80 पैकी 75% जागा म्हणजे एक साधारणतः 60 जागा ग्रामीण भागासाठी राखीव असतात. त्या 60 जागांपैकी तुम्ही जर ह्या पेपरची हेडलाईन वाचली तर तुमच्या लक्षात येईल 60 पैकी जीप शाळांतील 52 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली. ही तुमचा आमचा अभिमानानं ऊर भरून यावा, आपल्याला ज्या गोष्टीची प्रेरणा मिळावी, अशा पद्धतीचं हे यश 60 पैकी 52 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतील नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी निवड झालेली आहे. हे सुद्धा यश ह्या ऑनलाईन तासिकेचं आहे, विविध सराव परीक्षांचं आहे. आणि मग त्यामुळं मी विशेषतः हे जे काही अभियान आहे, या अभियानामुळं जो काही लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झालेला आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे, निश्चितच दखलपात्र आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्यानंतर ह्या बातमीचं कात्रण पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं असेल की या परीक्षेचा लाभ, या ऑनलाईन वर्ग आणि या सराव परीक्षा मिशन आरंभमधल्यांचा आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ होतोय, हे आपण लक्षात आपल्याला या ठिकाणी आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला हा फोटो दिसत असेल पहा. या ठिकाणी काय म्हटलंय पहा, आपण जर याचं वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कन्सिस्टन्सी याचा अर्थ असा होतो सातत्य. कोणतीही गोष्ट आपल्याला जर प्राप्त करायची असेल, विशेषतः इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जर आपल्याला उत्तम यश मिळवायचं असेल तर कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. सातत्य याचा अर्थ नियमितपणे जर तुम्ही या परीक्षेचा या अभ्यासक्रमाचा जर अभ्यास केला, सराव केला, प्रश्नपत्रिका सोडविणं असेल, वाचन असेल, पाठांतर असेल, या गोष्टीचा जर तुम्ही नियमितपणा ठेवला म्हणजेच कन्सिस्टन्सी ठेवली तर ती तुमच्या यशाचा मूलमंत्र आहे, तुमच्या यशाचं ते गमक आहे, असं या ठिकाणी या स्टेटमेंटमधून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आपण इयत्ता 4थीमध्ये आजपासूनच, आता जुलै महिना चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, मग आजपासूनच आपण स्वतः असा संकल्प करायचा आहे की कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट आपल्या स्वतःच्या
इयत्ता 4थीच्या वर्षामध्ये स्वतः याचं अवलंब करायचा आहे आणि आपल्याला इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे. पहा, त्यानंतर आपल्या घटकाचा तुम्हाला मी कल्पना दिलेलीच आहे. मोटोज अँड मेसेजेस, बोधवाक्ये आणि संदेश असं या घटकाचं नाव आहे. हा घटक आपल्या परीक्षेमध्ये एक साधारणतः 3 प्रश्न या घटकावर आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात. आता आपल्याला कल्पना आहे की एक प्रश्न 2 मार्क, पेपर 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता, याच्यामध्ये इंग्रजी या विषयाला 25 प्रश्न 50 गुण अशा पद्धतीचं विभागणी आहे आणि त्यामधील हा मोटोज अँड मेसेजेस हा घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहा, आपल्याला याचा मराठीमध्ये अत्यंत व्यवस्थित असं स्पष्टीकरण बोधवाक्य आणि संदेश म्हणजे काय या संबंधी दिलेलं आहे. तुम्ही जर ही स्लाईड पाहिली या बोर्डवर तर तुमच्या लक्षात येईल मोटो म्हणजे बोधवाक्य आणि त्या बोधवाक्याचा अर्थ काय होतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. बोधवाक्य म्हणजे एखाद्या व्यक्ती, संस्था किंवा समाजाला योग्य दिशा देणारे, प्रेरणा देणारे आणि जीवनमूल्य सांगणारे थोडक्यात पण अर्थपूर्ण वाक्य. बोधवाक्य लहान, लक्षात राहणारे आणि प्रेरणादायी असते. त्यातून चांगले विचार, कर्तव्य, विचार करणे, प्रामाणिकपणा, परिश्रम, देशप्रेम, स्वच्छता, शिक्षण यांसारख्या मूल्यांचा संदेश दिला जातो. हे बोधवाक्य या शब्दाचा अगदी अर्थपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. बोधवाक्य म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे अर्थपूर्ण वाक्य. आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी एक प्रेरणादायी गोष्ट, चांगला विचार, एक चांगला आशय आपल्याला सांगितला जातो. पहा, त्याच्यानंतर मोटोज म्हणजे बोधवाक्य आणि मेसेजेस म्हणजे संदेश. संदेशमध्ये काय म्हटलंय त्यांनी? संदेश म्हणजे काय? संदेश म्हणजे एखाद्या महत्त्वाची सूचना, विचार किंवा माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिलेले विधान. संदेशाचा उद्देश लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, सवयी लावणे आणि समाजहिताचे विचार पोहोचविणे हा असतो. संदेश स्पष्ट, समजण्यास सुलभ आणि परिणामकारक असावा. अशा पद्धतीनं संदेश हा जो काही आपला घटक आहे त्याच्याबद्दलचं या ठिकाणी स्पष्टीकरण, त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. आपल्याला याच्यावरून कल्पना आली की बोधवाक्य आणि संदेश म्हणजे काय, याच्याबद्दलचं आपली जी काही संकल्पना आहे ती या ठिकाणी स्पष्ट झाली आहे असं मला या ठिकाणी वाटतं, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर यामध्ये बोधवाक्य आणि संदेश यामध्ये नेमके फरक काय आहे, तर बोधवाक्य हे प्रेरणा देणारे आणि जीवनमूल्य सांगणारे असते. सगळ्यात महत्त्वाचं की बोधवाक्यामध्ये प्रेरणा आणि जीवनमूल्य या 2 गोष्टींना फोकस केलेला आहे आणि हे प्रेरणा आणि जीवनमूल्य आपल्याला या बोधवाक्यामधून मिळत असतं. आपण ते खाली बोधवाक्याची वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की खरंच प्रेरणा आणि जीवनमूल्य हा प्रकार किंवा हे शिक्षण आपल्याला बोधवाक्यातून मिळत आहे. नंतर संदेशातून काय अर्थ निघतो? संदेश हा माहिती, सूचना किंवा जनजागृती करण्यासाठी दिला जातो. संदेशामध्ये माहिती असते, सूचना असतात आणि त्याच्यातून जनजागृती केली जाते की ज्या माध्यमातून समाजाला दिशा दिली जाते, समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जातात. त्यामुळं हे संदेश आणि बोधवाक्य समाजाच्या सकारात्मक जीवनासाठी परिणामकारकपणानं कार्य करत असतात. त्यानंतर शालेय जीवनामध्ये मग या बोधवाक्य आणि संदेश, इंग्रजीमध्ये त्याला आपण मोटोज अँड मेसेजेस म्हणतो, तर त्याचं महत्त्व काय आहे? शालेय जीवनात बोधवाक्य आणि संदेश यांना विशेष महत्त्व आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, पहा शाळा म्हटलं की संस्कार आले, आपण तर म्हटलंच संस्कार देणारं सर्वात प्रभावी आणि परिणामकारक अशी संस्था शाळेला म्हटलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी या बोधवाक्य आणि संदेशामधून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त
जबाबदारीची भावना आणि समाजाबद्दलची जाणीव निर्माण होते. तसेच पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या विषयांबद्दल जनजागृती करण्यासही त्यांची मदत होते. म्हणजे आपला जो काही मोटोज अँड मेसेजेस आहे त्याचं महत्त्व आपण या ठिकाणी या स्लाईडच्या माध्यमातून आपल्यासमोर तुम्ही वाचलेलं आहे. तुम्ही ते महत्त्व त्याचं आता आपण स्पष्टीकरणामध्ये ऐकलेलं आहे. निश्चितपणानं तुम्हाला या गोष्टीबद्दल चांगल्या प्रकारची कल्पना आलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर आता आपण हे जे काही मोटोज आहेत त्याची काही फॉर एक्झाम्पल्स म्हणजे नमुना म्हणून काही उदाहरणं पाहणार आहोत. पहा त्यामध्ये मोटोज, या मोटोजमध्ये आपल्या समोर आहे. पहा या मोटोजमध्ये लक्षात येत असेल तुमच्या हे मोटो वर म्हटलंय. पहा मोटोज बोध वाक्य किंवा त्याला मूल मंत्र म्हटलं जातं पहा मराठीमध्ये. मग याच्यामध्ये काय आहे? इंग्रजीमध्ये दिलेला आहे मोटो, त्याचा मराठीमध्ये आपल्या सोयीसाठी आपल्याला समजण्यासाठी त्याचा अर्थ दिलेला आहे. काय आहे पहिला पहा. एक नंबर आहे वन टीम वन ड्रीम, म्हणजे एक टीम एक स्वप्न. आता टीमला आपण मराठीमध्ये संघ म्हणतो, एक संघ एक स्वप्न. त्यानंतर दुसरं जे काय मोटो आहे वर्क इज वर्शिप, याचा मराठीत अर्थ दिलाय तिथं काम हीच पूजा. कामानेच माणूस मोठा होतो आणि कामाचीच पूजा केली पाहिजे. याचा अर्थ असा होतो कामावर आपण श्रद्धा ठेवून कामाला प्रथम प्राधान्य देऊन ते प्रथम प्राधान्यानं केलं पाहिजे, तरच काय होऊ शकतो, तुम्हाला यश मिळू शकतं. म्हणून वर्क इज वर्शिप. त्यानंतर तिसरा आहे अर्न अँड लर्न. अर्न अँड लर्न मला या ठिकाणी सांगायचं आहे की इयत्ता पहिलीपासून आपण ज्यावेळेस शाळेत प्रवेश करतो त्यावेळेस इंग्रजीसारखा विषय आपण शिकतो. मग या इंग्रजीमध्ये त्या इयत्तेच्या जे काही शब्दसंपत्ती असते, मग शब्दसंपत्तीमध्ये इयत्ता पहिलीपासून आपल्याला रायमिंग वर्ड्स आहेत. आपला जो काही सराउंडिंग आहे परिसराशी संबंधित आपले जे काही परिसरातल्या वस्तूंचे इंग्रजी नावं असतील, त्याच्यानंतर जे काही पहिली दुसरी तिसरी आणि आज तुम्ही चौथीत आहात, तर ह्या चौथीपर्यंतच्या प्रवासामध्ये त्या इयत्तेतील तुम्ही जर इंग्रजी शब्द चांगले पाठांतर केले असतील तर तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे समजतो. पहा आता ह्या घटकामधून इंग्रजी शब्द तुमची व्हॉकॅब्युलरी डेव्हलप असेल तर तुम्हाला तुमचं जे आकलन आहे, जे काही समजण्याची प्रक्रिया आहे ती गतिमान होते. पहा आणि म्हणून तुम्ही इथून पुढे आजपासून दररोज 10 इंग्रजी शब्द पाठ करा. पाठ केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल, हा जो वाक्य आहे या वाक्याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजेल. पहा पुढे काय म्हटलंय त्यांनी, अर्न अँड लर्न, म्हणजे कमवा आणि शिका. अर्न म्हणजे कमवणे, लर्न म्हणजे शिकणे. त्यानंतर पुढचा मोटो आहे हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थचा अर्थ काय, आरोग्य ही संपत्ती. हे तुम्ही कुठंतरी वाचलेले आहेत, कुठंतरी पाहिलेले आहेत, कुठंतरी लिहिलेले असतील एखाद्या सार्वजनिक ठिकाणी. तर त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस वाचता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, अरे मी ह्या ठिकाणी वाचलं होतं आणि याचा अर्थ मराठीत असा होतो. म्हणजे तुम्हाला काय होईल, त्या गोष्टीची जाणीव होईल की हे ब्रीद वाक्य आहे आणि ते काय करतंय, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे. आणि त्याच्याप्रमाणे आपण जर प्रत्यक्ष आचरण केलं किंवा प्रत्यक्ष त्याप्रमाणे आपण जर विचार केला तर निश्चित आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतो. पहा पुढं काय म्हटलंय, पहा सेव्ह वॉटर, पाणी वाचवा. त्यानंतर काय म्हटलंय पहा, सेव्ह अर्थ, पृथ्वी वाचवा. आता तुम्ही जर हे जर मोटो वाचले तर तुमच्या लक्षात येईल आज ह्या ज्या गोष्टी आहेत हे मोटो म्हणजे आजच्या शिक्षणाची गरज तयार झालेली आहे. पहा आपल्याला आता पाणी वाचवण्याची गरज तयार झाली. तुम्ही पाहत असाल सध्या अल निनोचा प्रभाव आहे, वातावरणात बदल झालेला आहे, उष्णता वाढलेली आहे आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. आणि म्हणून अशा पद्धतीचे काही मोटो आहेत ते यावेळेस परिणामकारकपणानं कार्य करतात. की आपण जर सेव्ह वॉटर केलं, सेव्ह अर्थ केलं, पृथ्वी वाचवा, म्हणजे याचा अर्थ काय होतो, पृथ्वी वाचवा म्हणजे काय, प्रदूषण थांबवा, झाडे लावा, झाडे जगवा. हे जर तुम्ही तुमच्या आचरणात आणलं तर निश्चितपणानं मोटो हा जो काही बोधवाक्य आहेत ते
आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणतात, सकारात्मक वातावरण तयार करतात आणि म्हणून आपल्याशी हे संबंधित आहेत. आपल्या वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं सध्या सगळीकडे ह्याच विषयाची चर्चा आहे, टी व्हीवर आहे, मोबाईलमध्ये आहे, पेपरमध्ये आहे की सेव्ह वॉटर आणि सेव्ह अर्थ हे आजच्या काळाची गरज तयार झालेली आहे. हे मला या ठिकाणी मुद्दामून सांगावं असं वाटतं. पहा, त्यानंतर पुढचा विषय आहे, पुढचा मोटो आहे प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. सगळे पर्यावरणाशी संबंधित आहेत. पहा, प्रोटेक्ट ऑल प्लांट्स म्हणजे प्रोटेक्ट ऑल प्लांट्स याचा अर्थ काय होतो? सर्व वनस्पतीचे संरक्षण करा. प्लांट्स म्हणजे वनस्पती, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. अशा पद्धतीचे इंग्रजी शब्द पाठांतर असतील तर आपल्याला अर्थ सहजपणे त्याचा समजतो. त्यानंतर ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज, झाडे लावा, कचरा नाही. त्यानंतर स्टॉप पोल्युशन, प्रदूषण थांबवा. हे सगळं तुमच्या वाचनामध्ये आलेले किंवा पाहण्यामध्ये आलेले किंवा कुठेतरी आई वडील घरामध्ये समाजामध्ये चर्चा होताना असलेले ब्रीदवाक्य आहेत आणि त्यामुळं ते आपल्याला काय वाटतात? प्रभावी वाटतात. युनियन इज स्ट्रेंथ, एकता ही शक्ती. याच्या आपण त्या एकतेच्या गोष्टी ऐकलेल्या असतील किंवा आपण खेळामध्ये सुद्धा पाहत असेल युनियन. जर तुम्ही एक मुलगा आणि दोन मुलं, दोन मुलाची ताकद आणि एका मुलाची ताकद यात फरक होतो. दोन मुलाची ताकद जास्त असते, एका मुलाची ताकद कमी पडते. दोन मुलं त्याला तीन मुलं एकत्र आल्यावर त्यांची ताकद वाढते, मग यालाच युनियन म्हटलं जातं. म्हणजे ही एकता आहे. एकता, या एकताचा अर्थ काय होतो? एकता म्हणजे सामर्थ्य, म्हणजे एकता ही शक्ती. नो गेन विदाऊट पेन, कष्टाशिवाय यश नाही. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा ही सर्वोत्तम नीती. हे जे काही मूल्य आहेत हे शाळेमधून आपण गोष्टीच्या माध्यमातून असेल, दररोजच्या आचरणामधून असतील, हे आपण काय करत असतो? याचा अवलंब करत असतो. पहा, त्यानंतर सेव्ह गर्ल्स. आजच्या 21व्या शतकामध्ये ही काळाची गरज तयार झालेली आहे. तुम्ही नेहमी टी व्हीवर असेल, वर्तमानपत्रामध्ये असतील किंवा शाळेच्या परिपाठामध्ये असतील, याच्या संबंधित आपण काय करत असतो? चर्चा ऐकत असतो. किंवा आता मुलीचा जन्मदर घटलाय, लिंग गुणोत्तर काय झाले? कमी झालेला आहे. दर 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या किती, याला लिंग गुणोत्तर म्हटलं जातं आणि ते प्रमाण घटलेलं आहे, कमी झालेलं आहे. आणि म्हणून ह्या मोटो, हे जे काही ब्रीदवाक्य आहे सेव्ह गर्ल्स, याचा उगम याची निर्मिती झालेली आहे. म्हणून याच्याप्रमाणे आपल्याला याच्यावर गंभीरपणाने चिंतन करून आपल्या समाजामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत आपण केलं पाहिजे आणि म्हणून आपला सामाजिक समतोल चांगल्या पद्धतीने राहतो. डोंट डिफाईल, डोंट स्पॉईल. घाण करू नका, नासवू नका. वास्ट नॉट, ऑन्ट नॉट, प्ले अँड ओबे. म्हणजे वायफळ घालवू नका, अवश्य खेळा आणि आज्ञा पाळा. त्यानंतर यांनी खाली एक स्टेटमेंट पहा, तुम्हाला या ठिकाणी दिसेल. पहा काय म्हटलं त्यांनी? थिंक पॉझिटिव्ह, ॲक्ट रिस्पॉन्सिबल, बिल्ड अ बेटर वर्ल्ड. या पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला या गोष्टीचं जर आपण आचरण केलं, सकारात्मक विचार करा. थिंक पॉझिटिव्ह म्हणजे ॲक्ट रिस्पॉन्सिबल, जबाबदार कृती करा जी समाजासाठी पूरक आहे. बिल्ड अ बेटर वर्ल्ड, आणि याच्यातून याचा परिणाम म्हणून तुम्ही एक चांगलं जग तयार करू शकता. आणि त्यानंतर झालं. त्यानंतर पुढची जी काय मोटोची एक स्लाइड आहे, याच्यामध्ये म्हटलंय, पुढची स्लाइड आहे, पुढचा क्रमांक, इच वन टीच वन प्लांट वन. प्रत्येकाने एकाला शिकवा, एक झाड लावा. एन एज्युकेशन फॉर लाईफ. माय लाईफ इज माय मेसेज. माझे जीवन हा माझा संदेश आहे. त्यानंतर नॉलेज इज पॉवर. आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीचा गुड थॉट फळ्यावर लिहिला जातो. पहा, किंवा परिपाठाचा जो वार्ता फलक असेल, वर्गातला जो फलक असेल, त्याच्यावर असं लिहिलं जातं, नॉलेज इज पॉवर. मग याचा अर्थ काय होतो? ज्ञान ही शक्ती. अँड एज्युकेशन फॉर लाईफ, जीवनासाठी शिक्षण. वी टू, आवर टू, आपण दोन, आपले दोन. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे. एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो, प्रत्येक प्रकाशाची एक सावली असते. लिटरेट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया. आजच्या काळामध्ये आपण पाहत असतो आपल्या भारतामध्ये
या म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, लिटरेट इंडिया आणि स्ट्रॉंग इंडिया, साक्षर भारत समर्थ भारत, अशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण हे मोटो आहे. त्यानंतर ओल्ड इज गोल्ड, हे सुद्धा तुम्ही जुने ते सोने, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सर्वांनी माणूस परिपूर्ण होतो. टाईम इज मोर दॅन मनी, वेळ ही पैशापेक्षा मौल्यवान आहे. त्यानंतर इच वन प्लांट वन, प्रत्येकानं एक झाड लावा. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, सर्व प्राण्यांचं संरक्षण करा. मूल्य आहे भूतदया, हेही आपण या ठिकाणी वाचतोय पहा. डोंट डिफाईल, डोंट स्पॉईल, घाण करू नका, नासवू नका. वॉस्ट नॉट, ऑन्ट नॉट, वायफळ घालवू नका, अवश्य तेवढेच वापरा. त्यानंतर अशा पद्धतीने आपण काही एक उदाहरणादाखल मोटोची यादी पाहिलेली आहे पहा. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, खरोखरच ते अर्थपूर्ण वाक्य आहेत आणि आपल्या जीवनामध्ये निश्चितपणानं त्याचं फार मोठं महत्त्व आहे. शिक्षणामध्ये पण आहे आणि आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर मेसेजेस, संदेश. मग संदेशामध्ये काय असतं पहा, त्याच्यामध्ये काही एक उदाहरणांची यादी दिलेली आहे मेसेजेसची. त्याच्यामध्ये काय म्हणलं, वेलकम, त्याचा अर्थ मराठीमध्ये. त्यानंतर हाय, हॅपी न्यू इयर, आपण दररोजच्या डे टू डे लाईफमध्ये याचा काय करतो, वापर करत असतो पहा. शाळेमध्ये करतो, शाळेच्या बाहेर सुद्धा करतो. नंतर हॅपी बर्थडे, हे तुम्हाला नेहमीच झालेलं आहे, तुम्ही याचा प्रत्यक्ष वापर करता पहा. मेरी ख्रिसमस, सण, या नाताळ सणाच्या दिवशी तुम्ही एकामेकाला शुभेच्छा देताना याचा वापर करता. गेट वेल सून, एखादा व्यक्ती जर आजारी असेल तर आपण त्याच्याबद्दलचं सदिच्छा व्यक्त करत असताना त्याला काय म्हणतो, आजारी माणसाला लवकर बरा हो, गेट वेल सून. त्यानंतर थँक्यू, एखाद्याने मदत केल्यावर आपण त्याचं बद्दल त्याची कृतज्ञता मानण्यासाठी इंग्रजीमध्ये त्याला थँक्यू म्हणतो. ईट ॲट रेग्युलर टाईम, आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आपल्या चांगल्या सवयी ज्याला म्हणतो आपण गुड हॅबिट्स, त्या गुड हॅबिट्समध्ये हा प्रकार आहे, ईट ॲट रेग्युलर टाईम्स, वेळेवर जेवण करा. वेळेवर जेवण केल्यावर तुमचं आरोग्य सदृढ राहतं. त्यानंतर डोंट ओव्हर ईट, अति खाऊ नका. हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं, घरीसुद्धा आई वडील आपल्याला सांगत असतात, अति कोणतीही गोष्ट प्रमाणात असावी. त्यानंतर ईट वेल, चांगले खा. चांगले खा म्हणजे आरोग्यदायी सकस आहार असावा, त्याच्यामध्ये भाजीपाला असेल, फळे असतील, याचा समावेश असावा. त्यानंतर विअर क्लीन क्लोथ्स, चांगले कपडे घाला. शाळेमध्ये तुम्हाला नेहमी याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं बा, चांगले कपडे घाला. विअर क्लीन क्लोथ्स, स्वच्छ कपडे घाला. कट अवर नेल्स रेग्युलरली, आता ह्या सगळ्या गुड हॅबिट्स आहेत आणि ह्या सगळ्या आरोग्याशी संबंधित आहेत पा. कट्स नेल रेग्युलरली म्हणजे नख नियमितपणे कापा. आता नखे वेळेत कापा म्हटलंय, मग नखे वेळेत कापा म्हणजे ठराविक काळानंतर आपण नखे कापलेच पाहिजेत. ही गुड हॅबिट्स आहे आरोग्याशी संबंधित. विश यू ऑल द बेस्ट, एखादा विद्यार्थी असेल किंवा एखाद्या व्यक्ती असेल, तो जर चांगलं काम करत असेल तर चांगलं काम करण्यासाठी आपण काय करतो, त्याला शुभेच्छा देत असतो आणि त्या शुभेच्छा इंग्रजीमध्ये असे दिल्या जातात, विश यू ऑल द बेस्ट. कोणतीही चांगल्या कामामध्ये त्याला यश मिळविण्यासाठी आपण अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो. बेस्ट ऑफ लक. नंतर तोच प्रकार इंग्रजीमध्ये परीक्षा असेल किंवा चांगलं एखादं कामाला सुरुवात करायची असेल तर त्या व्यक्तीला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा देऊन आपण काय करतो, आपल्या सद्भावना व्यक्त करत असतो पहा. गेट इनफ स्लीप, पुरेशी झोप घ्या, ती आरोग्यासाठी आवश्यक आहे, किंबहुना तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता आपण याप्रमाणे मोटोज अँड मेसेजेस याच्यावर चर्चा केलेली आहे. त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल मेसेज कसे असतात, मोटोज कसे असतात आणि मग तुमच्या इकडे पहा, तुम्हाला एक पिक्चर या ठिकाणी दिसतंय पहा. त्या पिक्चरमध्ये काही मुलं तुमच्यासारखीच काय करतायत, धावतायत पहा. आणि धावणाऱ्या मुलांवरून आपल्या काय लक्षात येतं, मुलं धावतायत, त्या ठिकाणी रस्ता आहे, झाडं आहेत, सूर्योदय झालेला आहे आणि अशा वातावरणामध्ये
तुम्हाला त्याच्याबद्दल काही एक वर्णन दिलेलं आहे तिथे इंग्रजीमध्ये. काय वर्णन आहे पहा बरं. ईट वेल, स्लीप वेल, एक्सरसाइज एव्हरी डे, कीप युअर बॉडी फिट अँड फाईन. म्हणजे ह्यो जो पिक्चर आहे ह्या पिक्चरचं वर्णन असं केलेलं आहे. तुमचं जर इंग्रजीचं शब्द पाठांतर चांगल्या प्रकारे असेल, इंग्रजी शब्द पाठांतर हे सगळं झालेले शब्द आहेत तुमचे, मग याच्यावरून तुम्हाला काय होईल, याचं आकलन होईल. आणि याचं आकलन झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल हे सगळं हेल्थ क्लबच्या संबंधी आहे. आणि हेल्थ क्लब म्हणजे काय, आरोग्य संघ, या आरोग्य संघाशी संबंधित आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपला जे काही मोटो आहे हेल्थ इज वेल्थ, हा चांगल्या प्रकारे राहतो. तुम्ही जर नियमितपणे जर व्यायाम केला, तुम्ही जर चांगलं सकस आहार घेतला, पुरेशी विश्रांती घेतली, दररोज जर व्यायाम केला, तर तुमचं शरीर आहे ना ते कसं राहतं, सुदृढ राहतं. आणि मग त्यामुळं तुम्हाला आरोग्य तुमचं उत्तम राहिल्यामुळं तुमचं शिक्षणसुद्धा दर्जेदार होतं पहा. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे जे काही पिक्चर आहे ते इफेक्टिव्ह अशा पद्धतीचा मोटो या ठिकाणी दाखवतोय पहा. हेल्थ इज वेल्थ. तुम्ही सुद्धा तुमच्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा पद्धतीनं व्यायाम, चालणं असेल, पळणे असेल, हे केलं पाहिजे पहा. या ठिकाणी हेल्थ इज वेल्थ नावाचा मोटो आपल्याला या ठिकाणी त्याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे पहा, मोटो हेल्थ इज वेल्थ रिलेटेड टू हेल्थ. म्हणजे आरोग्य ही संपत्ती आणि ते आरोग्याशी संबंधित आहे पहा. त्याच्यानंतर पुढे पहा, हे जे काय चित्र आहे या चित्रामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल. काही तुमच्यासारखेच मुले आणि मुली या ठिकाणी झाडांचं आपण काय म्हणतो त्याला प्लांटेशन चालू आहे. आणि ते झाडं लावतायत, त्या झाडांना पाणी घालतायत. आणि मग काय होतं, आज आपण शाळेमध्ये, समाजामध्ये या गोष्टी पाहतोत, वाचतोत. आणि सगळ्यांचं आव्हान आहे की काय करा, आता निसर्गाला वाचवा. आणि त्याच प्रक्रियेतला हा एक भाग आहे. वृक्षांचं रोपण करा, त्याचं संवर्धन करा. मग त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये काय दिलं त्याचं वर्णन दिलेलं आहे पहा. वी केअर फॉर प्लांट्स. आपण वनस्पतींची काळजी घेतली पाहिजे. वी हेल्प टू ग्रो प्लांट्स. आपण वनस्पती वाढण्यासाठी मदत केली पाहिजे. प्रत्यक्ष आपण, आपलं शासन असेल, आपले आईवडील असतील, आपले शिक्षक असतील, आपल्याला नेहमी सांगत असतात पहा, एक माँ के लिए एक झाड. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला आव्हान केलं होतं पहा. आपण त्या संबंधीचं शाळेमधून तुम्हाला एक झाड दिलं होतं आणि ते झाड आपल्याला घरी, आपल्या शेतामध्ये लावण्याचं आव्हान केलं होतं. आपण त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते लावलेलं तुम्ही झाड आहे त्याचं आता तुम्ही जतन करतायत, त्याचं संरक्षण करतायत. आणि तसाच पद्धतीचं हे काम आहे. आणि म्हणून हे गो ग्रीन क्लब म्हणजे जे काही हरित संघ असतं, त्या हरित संघामध्ये ह्या वृक्ष लागवड असेल, संवर्धन असेल, याच्या संबंधीचं काम केलं जातं. ते या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. मग याच्यातून आपल्याला मोठो आपलं जे काय ब्रीद आहे ते कोणतं ब्रीद या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं, तर तिथं म्हटलंय पहा, प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे पहा. दिसतंय का आपल्याला सर्वांना. हे प्रोटेक्ट ऑल प्लांट्स म्हणजे काय, वनस्पतींचे संरक्षण करा. इथं पहा मोठ्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे पहा, हे पहा मोटो प्रोटेक्ट ऑल प्लांट म्हणजे वनस्पतींचे संरक्षण करा. आपल्याला जर आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल आणि निसर्गाला जर चांगलं संतुलित ठेवायचं असेल तर आपल्याला हे जे काही मोटो आहे हे आपल्या जीवनामध्ये याचं आचरण करावं लागेल पहा. प्रत्यक्ष तुम्ही वनस्पतीचं संरक्षण करा, तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि आरोग्य चांगलं राहिल्याच्या नंतर तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. आणि त्या पद्धतीनं आपल्याला या अशा पद्धतीचं या ठिकाणी या मोटोच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा अर्थपूर्ण असा संदेश या ठिकाणी दिलेला आहे पहा. यानंतर पुढचा विषय आहे, पुढची जी स्लाइड आहे पहा, याच्यामध्ये काय म्हटलंय, एक मिनिट, हा हे पहा पुढे दिसतंय. हे पिक्चर पहा सर्वांनी. ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला चित्र दिसतंय पहा. चित्रामध्ये काय आहे, काका डॉक्टर असतील किंवा काही पुरुष स्त्री किंवा आपण काय म्हणतो त्याला काही व्यक्ती
हत्ती नावाचा प्राणी आहे आणि त्याच्याबद्दल त्याची काहीतरी काळजी घेतायत, त्याची काहीतरी सेवा करतायत पहा, असं या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे पहा. त्याच्यामध्ये मग त्याचं वर्णन काय केलेलं आहे, वर वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे, वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स, आपण प्राण्यांना मदत करायला आम्हाला आवडतं. तुम्हा आम्हाला सर्वांनाच आवडतं. आपण पेट ॲनिमल शिकलेलो आहोत. मग त्याच्यामध्ये काऊ असेल, बफॅलो असेल, कॅट असेल, मग हाच प्रकार आहे. आपण त्यांची कशी काळजी घेतो घरामध्ये, ते आपल्या उपयोगी पडतात, आपल्याला दूध देतात, आपल्याला शेणखत देतात, म्हणून आपण त्यांची, म्हणजे याच्यातून आपण मूल्य शिकतो. भूतदया, प्राणी मात्रांवर दया करा. त्या मदतीने वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स, वी केअर फॉर ऑल ॲनिमल्स, आपण प्राण्यांना मदत केली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि याच्या चित्रामधून मग याच्यापासून एक त्यांनी काय केलेलं आहे, एक मोटो तयार झालेला आहे. याच्याशी संबंधित मोटो कोणता आहे, तर प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स. इथं पहा मोठ्या फॉन्टमध्ये मोटो, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल, म्हणजे प्राण्यांचे संरक्षण करा. निसर्गाची अन्नसाखळी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला हे प्राण्यांचं संरक्षण करावे लागेल. आणि म्हणून तो भाग आपल्याला या चित्राच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्यासमोर ठेवलेला आहे पहा. त्यानंतर पुढचं पिक्चर पहा. याच्यामध्ये काय म्हटलंय, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. आता परीक्षेला सुद्धा अशा पद्धतीचं चित्र पेपरमध्ये दिलेलं असतं पहा, आणि या चित्राचं तुम्हाला एक मिनिंगफुल ऑब्झर्वेशन करावं लागतं. आणि ते ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर तिथं खाली चार पर्याय दिलेले असतात पहा. मग तुम्ही त्याचं सर्वात प्रथम काय केलं पाहिजे, केअरफुली ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत, चित्राचं सुद्धा वाचन केलं पाहिजे आपण, पिक्चर रिडिंग. आणि ते वाचन केल्याच्या नंतर त्याच्यातलं सगळं गोष्टी पाहिल्याच्या नंतर मग पर्यायाकडे गेलं पाहिजे. पर्यायाकडे गेल्याच्या नंतर आता हे चित्र पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल, खाली पर्याय दिलेले आहेत पहा. पहिला पर्याय आहे वी लव्ह बुक्स, आम्ही पुस्तकावर प्रेम करतो. दुसरं आहे प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, आम्ही प्राणी मात्राचं संरक्षण करतो. तिसरा पर्याय आहे हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे. आणि चौथा पर्याय आहे प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, वनस्पतींचे संरक्षण करा. आता मला या ठिकाणी सांगायचंय, मी मराठी बोलतो यासाठी की आपला इयत्ता 4थीचा वर्ग आहे आणि 4थीच्या वर्गाला इंग्रजीमधून जर आपण शिकवलं तर थोडी आकलनात अडचण येऊ शकते. त्याच्यामुळं तुम्हाला इंग्रजी अधिक मराठी अशा पद्धतीचा समन्वय ठेवून आपण तुमच्यासमोर विषय मांडण्याचं काम करत आहोत पहा. आणि मग तुम्हाला जर याचा मराठीत अर्थ कळाला तरच परिणामकारकपणानं तुम्ही उत्तर त्या ठिकाणी शोधू शकता, त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आणि म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप करावी लागेल. व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी दररोज तुम्ही एक 10 शब्द असतील, 15 शब्द असतील, दररोज नियमितपणे पाठांतर करा. पुन्हा पुन्हा त्याला लिहा, पुन्हा पुन्हा त्याला वाचा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांकडे त्यांना तपासून घ्या. वर्गात तुम्ही समोर येऊन ते म्हणा. निश्चितपणानं तुम्हाला इंग्रजी हा विषय सोपा वाटेल, त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये एक आवड तयार होईल आणि तुमची इंग्रजी निश्चितपणानं रिच पोझिशनमध्ये, म्हणजे आपण ज्याला म्हणतो प्रगत अवस्थेमध्ये जाईल आणि मग तुम्हाला हे प्रश्न सोपे वाटतील असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. मग याच्यामध्ये पहा, या चित्र आहे, या चित्राशी संबंधित कोणतं वाक्य आहे, चित्राशी संबंधित कोणतं मोठं येईल, तर याच्यामध्ये निश्चितपणानं तुम्हाला एक ग्रंथालय दिसतंय. कपाटामध्ये पुस्तकं आहेत, मुलं पुस्तकं घेत आहेत, पुस्तकं वाचतायत. तिथं या ठिकाणी काय केलेलं आहे, काहीतरी लिहिलेलं आहे पहा, रॅडॉन क्लब, आणि त्याच्या ठिकाणी काहीतरी शब्द दिलेले आहेत. मग याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे की फक्त हे पहिला पर्याय जो आहे वी लव्ह बुक्स, आम्ही पुस्तकावर प्रेम करतो, हे जे काही मोठो आहे हे याचं उत्तर पहिला पर्याय आहे. त्याच्यानंतर पुढचा पहा, पुढचा प्रश्न. आता याच्यावरचे प्रश्न आपण सरावासाठीचे प्रश्न म्हणून या ठिकाणी पहा, अशा पद्धतीची एक चौकट आहे आणि चौकटमध्ये काही मजकूर दिलेला आहे. काय मजकूर आहे पहा, डिअर टीचर, वी ऑल लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच, थँक्यू.
अशा पद्धतीचा ह्या चौकटीमधला मजकूर एका विद्यार्थ्यानं शिक्षकांना पाठवलेला आहे. मग हे कोणत्या दिवशी पाठवू शकता? फक्त आपण डिअर टीचर, प्रिय शिक्षक, वी ऑल लव्ह यू, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो अँड तुमचा आदर करतो, थँक्यू, धन्यवाद, अशा पद्धतीचा मजकूर. तर 4 पर्याय दिलेले आहेत. हा कधी पाठवला जातो? पहिला पर्याय आहे हॅपी इंडिपेंडन्स डे, भारतीय स्वातंत्र्य दिन. दुसरा पर्याय आहे हॅपी टीचर्स डे, शिक्षक दिनाच्या दिवशी. तिसरा पर्याय आहे हॅपी मदर्स डे, मातृदिन. आणि चौथा पर्याय आहे हॅपी दिवाळी, दिवाळीच्या निमित्त. मग या 4 पर्यायापैकी आपल्या लक्षात येतं की दुसरा पर्याय बरोबर आहे, हॅपी टीचर्स डे. शिक्षक दिनाच्या निमित्तानं अशा पद्धतीचा संदेश आपण काय करतो, आपल्या गुरूंना, शिक्षकांना तयार करत असतो, त्यांना पाठवत असतो. अशा पद्धतीचं त्याचं उत्तर 2 नंबर आहे, हॅपी टीचर्स डे. त्यानंतर पहा, सर्वांनी हे पिक्चर पहा. या पिक्चरमध्ये तुम्हाला पहिलं पिक्चर आहे, पहिलं पिक्चर आपण पाहिलं होतं मागं, हे मागं सुद्धा पाहिलेलं आहे. विद्यार्थी काय करतात? धावतायत. म्हणजे याचा अर्थ काय करतायत? ते व्यायाम करतायत. मग हे कशाशी रिलेटेड आहे? कोणतं मोटो या ठिकाणी आपल्याला कोणत्या मोटोशी रिलेटेड आहे? पहिला आहे अर्न अँड लर्न, सेकंड सेव्ह अर्थ, थर्ड सेव्ह प्लांट्स, फोर्थ हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थचा अर्थ काय? ज्याचं आकलन, ज्याचे इंग्रजी शब्द पाठांतर चांगले असतात, त्यांना या पिक्चरशी संबंधित मोटो लगेच काय होतो? समजतो. पहा, हे सगळं आरोग्याशी संबंधित आहे. मग इथं आरोग्याशी संबंधित बोधवाक्य कोणतं आहे? तर 4 नंबरचं, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती. हे चित्र याचा उत्तर 4 नंबरचा पर्याय आहे. त्यानंतर पुढचं पहा, चित्राच्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत परिणामकारकपणानं बोधवाक्य निवडता येतात. पहा, आता पहा, हे चित्रातून तुम्हाला एकदम स्पष्ट होतंय. मुले आणि मुली आहेत, एक झाड आहे आणि एक काका त्या ठिकाणी कुऱ्हाड घेऊन ते झाड तोडायला लागलेत. पण ते झाड तोडायला लागल्यावर लगेच ती मुलगी त्यांना काय करते? प्रतिबंध करते, त्यांना विरोध करते झाड तोडण्यासाठी. पहा, म्हणजे या चित्राचं वाचन झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच त्याच्याशी संबंधित जो काही आपण काय म्हणतो मोटो आहे तो तुमच्या लक्षात येईल. पहा, लगेच 1 नंबर सेव्ह ट्रीज, 2 नंबर कट द ट्रीज, 3 नंबर प्ले बॉईज, 4 नंबर डोंट प्ले. तर याच्यामध्ये 4ही पर्यायाचं तुम्हाला जर त्याचा अर्थ कळाला, 4ही पर्यायाचा तुमचे जर याचे शब्द पाठांतर असतील, तर लगेच तुम्हाला काय होतं? सेव्ह ट्रीज, झाडे वाचवा, हे जे काही मोटो आहे ते या पिक्चरमधून आपल्याला काय होत आहे? त्याचा संदेश या पिक्चरमधून झाडे वाचवणं, सेव्ह ट्रीज याचा संदेश दिला जातो. म्हणून या पिक्चरचं उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय, सेव्ह ट्रीज. परीक्षेला सुद्धा अशा पद्धतीनं चित्र असतात दिलेले, त्याचं तुम्ही मिनिंगफुल ऑब्झर्वेशन करायचं, पिक्चरचं रीडिंग करायचं आणि मग तुम्ही उत्तर पर्यायाकडे जायचं. पर्यायामधून त्याच्याशी संबंधित जो काही मोटो असेल, मेसेज असेल, त्याचं काय करायचं? उत्तर निश्चित करायचं. पहा, त्यानंतर पुढचं हे आपण पाहिलेलं आहे. पहा, हे उदाहरण मागच्या स्लाइडमध्ये काय आहे? प्राणी, हत्तीचं चित्र आहे. तिथे काही व्यक्ती काय करतायत? त्याची काळजी घेत आहेत. मग आपण काय करू शकतो? याच्याशी संबंधित आहे. एक पर्याय हेट ऑफ द ॲनिमल्स, दुसरं बी पोलाइट, तिसरं प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, चौथं इट वेल. तर प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, प्राण्यांचे संरक्षण करा, याच्याशी संबंधित हे चित्र आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, नळाचं चित्र दिलेलं आहे आणि तिथं कसं अशा पद्धतीचं काय दिलेलं आहे? प्रोहिबिटेड, म्हणजे प्रतिबंध. लाल रंगाचं काय दिलेलं आहे? वर मार्किंग केलेलं आहे. म्हणजे काय? तर नळाचं पाणी काय करा? तुम्ही गरजेप्रमाणेच वापरा. गरज नसताना तुम्ही नळ चालू ठेवू नका. तुमची गरज भागली, नळ बंद करा. मग त्यांनी काय केलेलं आहे? इथं नळ चालू आहे, त्याचं पाणी खाली काय करते? पडत आहे. आणि म्हणून असं पाण्याचा अपव्यय टाळा, अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. मग त्याच्याशी संबंधित मोटो कोणता आहे? पहा, तुमच्या लक्षात येईल. पहिलं वॉटर द प्लांट, दुसरं सेव्ह वॉटर, तिसरं सेव्ह गर्ल्स, चौथं वेस्ट द वॉटर. तर याच्याशी संबंधित काय? सेव्ह वॉटर म्हणजे पाणी वाचवा.
ह्या चित्रामधून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतंय की पाण्याची बचत, सेव्ह वॉटर नावाचं मोटो या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, डिस्प्ले केलेला आहे. त्यानंतर पुढचं पिक्चर आहे. पुढच्या पिक्चरमध्ये काय केलेलं आहे, चित्रामध्ये तुम्हाला मुले मुली दिसत आहेत आणि काय करतायत ते त्यांचं अन्न घेतायत, त्यांचं जेवण करतायत पहा. मग याच्याशी संबंधित मोटो तुम्ही पहा. पर्याय वाचल्याच्या नंतर पहिला पर्याय डोंट वरी, दुसरा पर्याय यूज बायसिकल, तिसरा पर्याय सेव्ह फूड्स, चौथा पर्याय ईट मोअर. आता मला सांगा, सेव्ह फूड्स आणि ईट मोअर, डोंट वरी काळजी करू नको, त्याच्याशी संबंधितच नाही. यूज बायसिकल सायकल वापरा, त्या चित्राशी संबंधित नाही आहे. तिसरा सेव्ह फूड्स अन्न वाचवा आणि चौथं ईट मोअर जास्त खा. तर याच्यामध्ये या चित्राशी संबंधित फक्त आपल्याला काय वाटतं, सेव्ह फूड्स अन्न वाचवा. जेवढी गरज आहे ना तेवढंच अन्न घ्यायचं, गरजेपेक्षा जास्त अन्न घ्यायचं नाही. ह्या पद्धतीचा आपण त्याला मेसेज या ठिकाणी सेव्ह फूड्स 3 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे पहा. त्यानंतर पुढे पहा, हे पुढचं पिक्चर पहा. पुढच्या पिक्चरमध्ये तुम्हाला चित्रामध्ये तुम्ही चित्राचं जर चांगल्या पद्धतीनं ऑब्झर्वेशन केलं, त्या पिक्चर रिडिंग केलं तर तुमच्या लक्षात येईल 2 विद्यार्थी आहेत, मुलगा आणि मुलगी, आणि मागं एक मुलगा उभा आहे आणि तिथं झाडं आहेत आणि खाली मुलांचं सफाईचं काम चालू आहे पहा. तर याच्यातून आपल्या काय लक्षात येईल, या सफाईशी संबंधित आपलं काय मोटो काय आहे. सध्या आपण सुद्धा स्वतः अशा मोहिमेमध्ये सहभागी होतो बा. तर याच्यामध्ये काय, थ्रो द डर्ट म्हणजे माती फेका, हे चित्र त्याच्याशी संबंधित आहे का, नाही. दुसरं वी लव्ह बुक्स, आम्ही पुस्तकावर प्रेम करतो, त्याच्याशी संबंधित आहे का, नाही. तिसरं क्लीन इंडिया प्रिटी इंडिया, म्हणजे क्लीन इंडिया प्रिटी इंडिया म्हणजे स्वच्छ भारत सुंदर भारत, याच्याशी संबंधित आहे का. आणि चौथं वेलकम स्वागत, याच्याशी संबंधित आहे का. चित्र पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येत आहे तिसरा पर्याय बरोबर आहे, क्लीन इंडिया प्रिटी इंडिया. सध्या आपल्या भारतामध्ये आणि राज्यामध्ये आपले पंतप्रधान असतील, आपले मुख्यमंत्री असतील, आपलं प्रशासन असेल, सर्वजण स्वच्छ भारत आणि सुंदर भारत या गोष्टीमध्ये सहभागी व्हा, ही प्रत्यक्ष त्याचं श्रमदान करा, याच्या पद्धतीचं आवाहन करतंय. आणि त्याच्याशी संबंधित काय आहे, आपलं हे मोठं आहे पहा. त्यानंतर पुढचा पहा, ग्रंथालय आहे. ग्रंथालयामध्ये चित्र जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल लगेच, त्याच्यामध्ये मुलगा म्हणजे मॅडम आहे, सर आहेत आणि विद्यार्थी आहेत, आणि समोर काय आहे, पुस्तकं आहेत, त्यांचं वाचन चालू आहे. आणि त्याच्याशी संबंधित 4 पर्याय काय आहेत मग, स्टॉप पोल्युशन, प्रदूषण थांबवा. दुसरं डोंट रीड, वाचू नका. तिसरं डोंट राईट, लिहू नका. चौथं वी लव्ह बुक्स, आम्ही पुस्तकावर प्रेम करतो. मग मला सांगा, याच्याशी संबंधित या पिक्चरशी संबंधित कोणता मोटो राहील, तर वी लव्ह बुक्स, आम्ही पुस्तकावर प्रेम करतो. त्यानंतर पुढचं पहा, आता आपण आतापर्यंत पिक्चर आणि त्याच्याशी संबंधित जे काही मोटो आहेत याच्यावर आपण काय केली, चर्चा केली. पिक्चरच्या माध्यमातून मला अपेक्षा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मोटो समजलेले असतील. त्यानंतर आपण दुसरा जो भाग आहे मेसेजेस, त्याकडे पाहत, तो मेसेजेस हा भाग या ठिकाणी पाहत आहोत. पहा, काही खाली मेसेजेसचे उदाहरणं दिलेले आहेत. पहा खालील मेसेज कशाशी संबंधित आहे तो पर्याय निवडा. याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, विअर क्लीन क्लोथ्स, दररोजच्या डे टू डे लाईफशी संबंधित आपला हा उदाहरण आहे, प्रश्न आहे. पहा म्हणजे काय, आपण काय केलं पाहिजे, स्वच्छ कपडे घाला. आता हे कशाशी संबंधित आहे, एक फर्स्ट एज्युकेशन, सेकंड वेल्थ, थर्ड ह्युमॅनिटी आणि चौथं हायजीन. आता मला सांगा, जेव्हा तुमचे इंग्रजी शब्द हे परिचयाचे असतील, इंग्रजी शब्द पाठांतर असतील, त्याच वेळेस तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. मग स्वच्छ कपडे घाला म्हणजे हे स्वच्छतेशी संबंधित आहे. मग स्वच्छतेशी संबंधित शब्द कोणता आहे, याच्यात चौथा पर्याय आहे हायजीन. हायजीनचा अर्थ स्वच्छता होतो. तुमचं उत्तर 4 नंबर आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे पहा, मेसेजशी संबंधित, ईट ॲट रेग्युलर टाइम्स. ह्या सगळ्या आरोग्याशी संबंधित पहा, ह्या सगळ्या आरोग्याशी संबंधित गोष्टी आहेत. पहा ईट ॲट रेग्युलर टाइम्स, वेळेवर जेवा. मग हे कशाशी संबंधित आहे पहा, 1 नंबर पर्याय हायजीन, 2 नेचर, 3 हेल्थ, 4
तर सगळं हे हेल्थशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सरसाइज एव्हरी डे. तुम्ही याचं वाचन केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला क्लिक होतं याचा अर्थ काय होतो. एक्सरसाइज एव्हरी डे, नियमित व्यायाम करा. मग नियमित व्यायाम करा. हे जे काही मोटो आहे ह्यो कशाशी संबंधित आहे. एक नेचर, दुसरं वेल्थ, तिसरं हेल्थ, चौथं हॅपीनेस. हा सुद्धा कशाशी संबंधित आहे. हेल्थशी संबंधित आहे, आरोग्याशी संबंधित आहे. आपलं उत्तर 3 नंबरचा पर्याय आहे. त्याच्यानंतर पहा पुढं हे पुढचे मेसेज पहा. पर्यायातील योग्य शब्द वापरून पुढील घोषवाक्य पूर्ण करा. युजिंग प्रॉपर वर्ड्स. कंप्लीट द फॉलोइंग मोटोज. ब्रीद वाक्य, घोषवाक्य दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे. काही भाग त्याचा गाळलेला आहे. पहा पहिला सेव्ह ट्री, सेव्ह डॅश डॅश. झाडे वाचवा. आणि काय म्हणू शकतो आपण पुढे. पहिला पर्याय वर्क, दुसरा पर्याय पॉवर, तिसरा पर्याय लाईफ, चौथा पर्याय मनी. तुम्ही दररोजच्या डे टू डे लाईफ मध्ये ह्या गोष्टीशी वाचतात, हे कुठेतरी ऐकतात. मग सेव्ह ट्री, सेव्ह या ठिकाणी झाडे वाचवा, जीवन वाचवा. मग जीवनसाठी शब्द कोणता आहे इंग्रजीमध्ये. सेव्ह ट्री, सेव्ह लाईफ अशा. पहा सेव्ह ट्री, सेव्ह, हे 3 नंबरचा पर्याय देतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सायलेन्स इज डॅश डॅश. त्याच्यामध्ये काय. सायलेन्स म्हणजे शांतता. शांतता आहे. पहिला पर्याय ऑल, दुसरा गोल्डन, तिसरा लाईव्ह, चौथा लाईफ. सायलेन्स इज लाईफ. शांतता हे जीवन. अशा पद्धती शांतता हे जीवन. जीवनामध्ये शांतता लागते. ज्याचं शांततामय जीवन असतं ती व्यक्ती काय करते, चांगली प्रगती करू शकते. अशा पद्धतीचा मोटो या ठिकाणी आपल्याला समोर दिसतोय. पुढचं काय उदाहरण वर्क इज डॅश डॅश. आपण हे सगळे उदाहरणामध्ये वाचलेले आहेत पहा. पुन्हा पुन्हा जर तुम्ही याचं वाचन केलं, पाठांतर केलं तर तुमच्या हा जो घटक आहे तो चांगल्या प्रकारचा पक्का होईल. त्यानंतर वर्क इज डॅश डॅश. तर वर्क इज पहिला पर्याय हार्ड, दुसरा लर्न, तिसरा वेल्थ, चौथा वर्कशिप. वर्शिप हे तुमचं उत्तर आहे. कसं तर काम हीच पूजा. अशा पद्धतीचं ते बोधवाक्य आहे पहा. त्यानंतर पुढचा उदाहरण आहे नॉलेज इज डॅश डॅश. पहा तिथं पॉवर, की, लाईट, वेल्थ. तर याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ही मोटोची आणि मेसेजची यादी वाचता तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल नॉलेज इज काय आहे. नॉलेज इज पॉवर. नॉलेज इज पॉवर. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे पहा. हॅपी चिल्ड्रन्स डे. मग हॅपी चिल्ड्रन डे तुम्हाला माहिती आहे तुमच्या सर्वांच्या आवडीचा हा दिवस आहे. चिल्ड्रन म्हणजे मुले. म्हणजे त्या हॅपी चिल्ड्रन डे मुलांचा दिवस. आपण त्याला मुलं म्हणजे बालक. मग बाल दिन कधी साजरा केला जातो. बाल दिनाच्या दिवशीचं वाक्य आहे हॅपी चिल्ड्रन डे. शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी. मग हा बाल दिन आपल्याला माहिती आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला काय केलं जातं हॅपी चिल्ड्रन्स डे. चिल्ड्रन्स डे असतो. आणि तो मग 14 नोव्हेंबर. आज तुमचा जर असा अभ्यास असेल किंवा वाचन असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकता. ऑन 14 नोव्हेंबर. हे उत्तर आहे पहा त्याचं हॅपी चिल्ड्रन्स डे ऑन 14 नोव्हेंबर. त्यानंतर कंप्लीट द मोटो डॅश डॅश टेल लाईज. त्याचा पहिला पर्याय एनी, दुसरा नेव्हर, चौथा मेनी आणि दुसरा मेनी, तिसरा नेव्हर, चौथा सम टाइम. तर याच्यामध्ये काय हे जे मोटो आहे हे तुम्ही वाचलेलं असतं किंवा आपल्या परिपाठामध्ये वर्गामध्ये घरी सुद्धा आपल्याला याच्या बरोबर याच्या संबंधी मार्गदर्शन केलं जातं. आपण मराठीत म्हणतो कधीही खोटे बोलू नये पण त्यालाच इंग्रजीत काय म्हटलं जातं नेव्हर टेल लाईज. कधीही खोटे बोलू नका. अशा पद्धतीचं हे मोटो नेहमी आपल्या परिपाठामध्ये सांगितला जातो, घरामध्ये सांगितला जातो आणि त्याच्या पद्धतीने आपण काय करायचंय. त्याच्यानंतर खाली आहे पहा कंप्लीट मोटो डॅश डॅश लर्न.
तर या ठिकाणी पहिला पर्याय बर्न, दुसरा से, तिसरा अर्न आणि चौथं वास्ट. आता मला सांगा, हे आपण ज्यावेळेस मोठो वाचतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं काही एक शिक्षण संस्था आहे महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था. त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवा आणि शिका अशा पद्धतीचा त्यांचा मोटो आहे. आणि त्या रयत शिक्षण संस्थेचा जो मोटो आहे वडाचं झाड आणि खाली असं कमवा आणि शिका अशा पद्धतीचा मोटो जो असतो का, त्यालाच इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर आहे. काय इंग्रजीमध्ये भाषांतर त्याचं? अर्न अँड लर्न, दुसरा पर्याय. हे उत्तर आहे त्याचं, अर्न अँड लर्न. म्हणजे कमवा आणि शिका. नंतर चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन. या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? चित्र दिसतंय आणि चित्रामध्ये काय दिसतंय पहा, एकापेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. काय आलेले आहेत? एकत्र. मग याच्याशी संबंधित मोटो कोणता होईल पहा बरं. वी विल ऑल बी क्वाईट टुगेदर, आपण सर्व एकत्र शांतपणाने राहूया. गिव्ह मी अ स्टोरी बुक, मला पुस्तकं द्या. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, मला वनस्पतीचं संरक्षण करा. फॉर्म ग्रुप्स ऑफ 10, 10चा गट करा. तर आपण काय करूया, याच्यातला पहिला जो त्याच्यामध्ये याच्याशी संबंधित मोठो आहे तो वी विल ऑल बी क्वाईट टुगेदर, आपण सर्वजण शांतपणे एकत्र राहूया अशा पद्धतीचा मोठो तयार होतो. याच्यानंतर या घटकावर परीक्षेत कोणते प्रश्न विचारलेले आहेत याच्या संबंधित पाहणं फार महत्वाचं आहे. आपल्याला परीक्षेत याच्याशी संबंधित कोणता प्रश्न आला होता या मोटो लँग्वेज मध्ये? आपल्या महाराष्ट्र शासन जे आपली परीक्षा घेतं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, तर या परिषदेने या घटकावर कोणते प्रश्न टाकले होते? तर पहिला प्रश्न पहा, ऑब्झर्व 26 एप्रिल 2026, आता जी 4थीची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न त्यांनी मुख्य परीक्षेला टाकला होता. काय होता प्रश्न? ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड सिलेक्ट द रॉंग मेसेज. म्हणजे हे जे काही पिक्चर आहे गो ग्रीन क्लब, याच्याशी संबंधित नसणारा पर्याय कोणता आहे? याच्याशी संबंधित नसणारा पर्याय कोणता आहे पहा. रॉंग मेसेज, चुकीचा संदेश निवडायचा आपल्याला. मग गो ग्रीन क्लब म्हणजे काय? हरित संघाला तुम्ही काय करा, त्याला जॉईन व्हा. म्हणजे हरित संघ. मग हरित संघ म्हणजे काय? हिरव्या वनस्पती किंवा वृक्ष संवर्धनाशी संबंधित आहे पाहते. आणि मग त्याच्यामध्ये काय आहे? 1 नंबरचा पर्याय सेव्ह द प्लांट्स, झाडे वाचवा. दुसरा पर्याय प्रोटेक्ट द प्लांट्स, झाडांचं संरक्षण करा. तिसरा पर्याय केअर फॉर प्लांट्स, झाडांची काळजी घ्या. आणि चौथा पर्याय कट द प्लांट्स, झाडे तोडून टाका. मग याच्यामध्ये चुकीचा पर्याय काय आपला? चुकीचा पर्याय हा आहे मित्रांनो, कट द प्लांट, झाडे तोडून टाका. हा, आणि मग हा पर्याय किती आहे? चौथा पर्याय काय? हा. इथं आपल्याला काय करावं लागेल? 4 नंबरचं वर्तुळ छायांकित करावं लागेल आपल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षामध्ये. त्याच्यानंतर या घटकावर मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न पुढचा आहे. पुढचा प्रश्न पहा, फेब्रुवारी 2024. आता काय झालंय, इयत्ता 5वीचा अभ्यासक्रम आणि इयत्ता 4थीचा अभ्यासक्रम शिष्यवृत्तीशी थोड्याफार फरकाने त्याच्यात साम्य आहे पहा. आणि मग ही फेब्रुवारी 2024 मध्ये 5वीला जी परीक्षा झाली शिष्यवृत्तीची, त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. काय म्हणता येते? हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. म्हणजे सलीम वंदनाला तिच्या वाढदिवशी कसं अभिवादन करेल? तर पहिला पर्याय आहे हॅपी बर्थडे म्हणे, वाढदिवसाच्या दिवशी अभिनंदन करायचे, अभिवादन करायचे. दुसरा पर्याय कॉंग्रॅच्युलेशन्स. तिसरा पर्याय बेस्ट ऑफ लक. चौथा पर्याय रेस्ट इन पीस. तर आपल्याला ही गोष्ट आता आपल्या परिचयाची झालेली आहे आणि मग त्याचं उत्तर आपल्याला माहित आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपण अभिवादन कसं करतो? आपल्या मित्राचं, मैत्रिणीचं. तर त्याचं उत्तर आहे, आपण काय म्हणतो? हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या दिवशी ते हॅपी बर्थडे, याचं उत्तर पर्याय 1 आहे. त्याच्यानंतर
हा प्रश्न आहे इयत्ता 5वीच्या फेब्रुवारी 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न. काय आहे? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. काय म्हणलं त्यांनी? वी शुड कट आवर हेअर डॅश डॅश. म्हणजे आपण आपले केस कापले पाहिजे. पण कसे कापले पाहिजे? पहिला पर्याय हार्डली. हार्डली म्हणजे काय? क्वचितच. दुसरा पर्याय रेग्युलरली म्हणजे नियमितपणे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय टेरिबली भयंकरपणे. आणि चौथा आहे रिसेंटली आत्ताच. मग याच्यामध्ये आपल्याला माहित आहे आपल्या या आरोग्याच्या सवयी आहेत, गुड हॅबिट्स. शाळेमध्ये परिपाठामध्ये किंवा आपले आई वडील घरामध्ये, शिक्षक शाळेमध्ये वर्गामध्ये तुम्हाला या नेहमी वारंवार सूचना देतात. मग इंग्रजीमध्ये ती सूचना कशी आहे? इंग्रजीमध्ये वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली. याचं उत्तर काय आहे? रेग्युलरली ह्या पद्धतीचं उत्तर आहे. पहा याचं वी शुड कट आवर हेअर रेग्युलरली फेब्रुवारी 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि एक शेवटचा प्रश्न घेतोय आपण मुख्य परीक्षेला आलेला. पहा एक अशा पद्धतीची पिक्चर आलेला आहे परीक्षेला आणि या पिक्चरवर त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहा पिक्चरचं तुम्ही चांगलं वाचन करायचं, अगोदर केअरफुली पिक्चर रिडिंग करायचंय. त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक पाहायच्यात आणि वाचन केल्याच्या नंतर, निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. फेब्रुवारी 2024 ची जी परीक्षा झाली 5वीची शिष्यवृत्तीची मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये काय प्रश्न होता? फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन डॅश डॅश फ्रुट्स अँड मीट. फ्रुट्स शब्द आहे पण मीट शब्द आहे का जाहिरातीमध्ये? नाही. दुसरं वेगन अँड डायरी आहे का शब्द? नाही. तिसरं फ्रुट्स अँड स्मूथी. फ्रुट्स शब्द आहे पण स्मूथी शब्द आहे का ॲडव्हर्टाइज मध्ये? नाही. त्यानंतर चौथं व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स हे शब्द आहेत का ॲडव्हर्टाइज मध्ये? आहेत. मग आपलं उत्तर, आपण उत्तरापर्यंत कसं जाऊ शकतो? चांगलं पिक्चर रिडिंग केलं, जाहिरातीचं रिडिंग केलं की आपण या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पहा आणि त्याचं उत्तर आहे व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स हे उत्तर आहे. तुम्हाला इथं स्पष्टपणे दिसतंय. पहा फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल्स त्याच्याशी संबंधित चित्र दिलेत त्यांनी व्हेजिटेबलचे आणि फ्रूटचे. पहा म्हणून हे त्याच्याशी संबंधित आपलं उत्तर 4 नंबरचा पर्याय आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे. पहा शेवटचा प्रश्न आहे. पहा आपला फेब्रुवारी 2024 मध्ये आलेला. सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट. ही जी काही जाहिरात आहे याच्याशी संबंधित बोधवाक्य निवडायचे आपल्याला. आता पहा तुम्ही जर जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल त्याच ठिकाणी बोधवाक्य लिहिलेलं आहे. काय बोधवाक्य लिहिलेलं आहे? पहा हेल्थ इज वेल्थ लिहिलेलं आहे का? पहा बरं हे काय इथं हेल्थ इज वेल्थ लिहिलेलं आहे. ट्रूथ इज गोल्ड आहे का तिथं लिहिलेलं? नाही. ग्रीन अँड क्लीन अर्थ आहे का? नाही. नेव्हर स्टॉप लर्निंग आहे का? नाही. मला सांगा हे चित्र पाहिल्याच्या नंतर कशाशी संबंधित जाहिरात वाटते? ही सगळं आपला पालेभाज्या आणि फळं याच्याशी संबंधित जाहिरात आहे. मग हे विषय कशाशी संबंधित आहेत? फळभाज्या आणि पालेभाज्या हा विषय सगळा आरोग्याशी संबंधित आहे. म्हणून आपण याचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय आहे? हेल्थ इज वेल्थ. आणि इथं लिहिलेलं सुद्धा आहे. पहा हेल्थ इज वेल्थ नावाचा मोटो. अशा प्रकारे आपण मोटोज अँड मेसेजेस हा घटक आज या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात आपल्यासमोर मांडलेला आहे. निश्चितपणानं आपण जास्तीत जास्त उदाहरणं असतील, जास्तीत जास्त मोटोज अँड मेसेजेसची लिस्ट असेल याच्याशी वाचन केलं, त्याच्याबरोबर चर्चा केली आणि तुमच्यापर्यंत हा घटक जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे. मला अपेक्षा आहे की निश्चितपणानं तुम्ही सराव परीक्षा असेल, इयत्ता 4थीची मुख्य परीक्षा असेल, या मुख्य परीक्षेमध्ये याच्या मोटोज आणि मेसेजच्या घटकावर जे काही प्रश्न असतील ते प्रश्न परिणामकारकपणाने सोडवाल अशी अपेक्षा आहे. मला तालुका प्रशासनानं या ठिकाणी ऑनलाईन 4थी शिष्यवृत्ती मार्गदर्शनच्या करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली, मी त्या निमित्तानं तालुका प्रशासनाचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. तुम्ही सर्व विद्यार्थी बांधव असतील, पालक असतील, प्रशासनातील सर्व अधिकारी असतील, आमचे कर्मचारी बांधव असतील, तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे मनस्वी ऋण व्यक्त करतो आणि आजची या ठिकाणी तासिका संपली असं या ठिकाणी जाहीर करतो.